एकनाथ शिंदेंच्या बंडाला आता 1 महिना झाला। त्यांच्या नेतृत्वात नवं सरकार येऊन 25 दिवसही झाले, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाही। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांना सबुरीचा सल्लाही दिलाय। तर एकनाथ शिंदे गटातील अनेकांनी आधीपासूनच शक्ती प्रदर्शन केलंय, त्यामुळे मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। मग प्रश्न हा आहे की मंत्रिमंडळ विस्तार का बरं रखडला असावा? आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिंदेंचा शपथविधी झाला, पण 25 दिवसानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही। रोज नवीन तारीख मिळतेय आणि एकच आश्वासन मिळतंय, ते म्हणजे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल। दुसरीकडे शिवसेना कुणाची असा संघर्षही सुरू झालाय आणि त्याची कायदेशीर लढाई देखील सुरू झाली आहे। पण हे सगळं होत असताना मंत्रिमंडळ विस्तार मात्र होल्डवर आहे। कोणकोणती कारणं असू शकतात? तर पहा कारण क्रमांक 1। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार होतं। तत्पूर्वी जर मंत्रिमंडळ विस्तार केला असता आणि इच्छुक आमदारांना मंत्रिपद दिलं नसतं तर ते आमदार स्वगृही परततील अशी भीती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना असल्याची चर्चा होती। मंत्रिमंडळ विस्तार का रखडला? कारण क्रमांक 2। सध्या राजकीय वर्तुळात शिंदे गटामधल्या मंत्रिपदांसंदर्भात जी काही चर्चा सुरू आहे त्यावर वेगवेगळे मतप्रवाह अजूनही पाहायला मिळत आहेत। अजूनही हायकमांडकडून या बाबतीत हिरवा कंदील आलेला नाहीये। या सगळ्या विषयासंदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर प्रामुख्यानं आगामी काळातली राजकीय समीकरणं आणि जातीय गणितं या बाबतीमध्ये अजूनही पक्षाकडून विचार सुरू असल्याचं माहिती मिळत आहे। त्यामुळेच कुठेतरी मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागतोय अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। दैनंदिन कारभाराच्या दृष्टीने त्या विभागाला मंत्री असणं खूप आवश्यक असतं, कारण विभागाचा मंत्री हा त्या विभागाला दिशा देतो। रोजच्या प्रशासकीय बाबींवर नजर ठेवून मदत लोकांना मिळते की नाही, किती लोक बाधित आहेत, त्यांचा सर्वे झाला की नाही, ह्या गोष्टींसाठी प्रत्येक वेळा मुख्यमंत्र्यांकडे जाणं अपेक्षित नसतं। त्या विभागाचा मंत्री असणं आवश्यक असतं, पण तो नसल्यामुळं कदाचित प्रशासकीय ढिलाईचा पण याच्यामध्ये संभव आहे। शिंदे गटाकडूनही मंत्रिपदासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि त्यात इच्छुकांची यादी वाढत चालली आहे। यामध्ये संजय राठोड, प्रताप सरनाईक, उदय सामंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, दादा भुसे यांचा समावेश आहे। पण स्थानिक पातळ्यांवरचा आढावा घेऊनच मंत्रिपदाचं वाटप होण्याची शक्यता आहे। आपण मंत्रिमंडळाच्या नवीन सदस्यांना शपथ द्यावी की नाही हा एक कायदेशीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे। तो नाकारताना केवळ तोंडी किंवा मोघम स्वरूपाचं कारण देऊन चालत नाही, कारण कायदेशीर बाबींचा उल्लेख त्या पत्रामध्ये आहे। तर त्यांना कायदेशीर मुद्द्यांवरचं उत्तर द्यावं लागणार आहे। ते उत्तर राजभवनवरनं गेलं आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि तसं काही शिवसेनेकडनंही सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे तोही मुद्दा अनिर्णित आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना याचाही विचार त्यांना करावा लागणार आहे। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, ज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबादसह इतर महत्त्वाच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांचा समावेश आहे। या महानगरपालिका नगरपालिका जर जिंकायच्या असतील तर शिंदे गट आणि भाजपला योग्यरित्या या भागातील आमदारांना मंत्रिपद द्यावं लागेल, जेणेकरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकेल। याबद्दलच शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठांकडून चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे। आमदारांविरोधात असलेल्या याचिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जातोय अशी चर्चा आहे। कारण कोणतीही असो, राज्यात सरकार आलंय, पण मंत्रिमंडळाची प्रतीक्षा कायम आहे हे मात्र खरं। राज्यातली सध्याची परिस्थिती हाताळण्यास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय। पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी होणारा विलंब ही सरकारमधली अस्थिरता दाखवते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करणं ही गरज आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची झाली आहे हे मात्र नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।